लासलगावमध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। मागील काही दिवसात 3 भीषण अपघातांमध्ये जीवितहानी झाल्यानंतर लासलगाव पोलिसांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत। सध्या भरोसा फाटा ते विंचूर आणि लासलगाव विंचूर मार्गावर सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे अपघाताचा धोका वाढलाय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कंत्राटदारे आणि संबंधित यंत्रणेसोबत बैठक घेत सुरक्षितता उपायांवर भर दिलाय। रस्त्यावर सूचना फलक, रिफ्लेक्टर्स आणि इतर सुरक्षा उपाय अनिवार्य करण्यात येत आहेत। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी वाहन चालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील काही दिवसांमध्ये 3 अपघात झाले। त्या अपघातामध्ये जीवितहानी झालेली आहे। त्या दृष्टीने लासलगाव पोलीस स्टेशन वेगवेगळ्या प्रकारचा वाहतूक नियमन त्या माध्यमातून उपाययोजना करत आहे। आम्ही सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की आपल्या लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर ते बरोस फाटा, त्याच पद्धतीने लासलगाव भागा विंचूर ते लासलगाव अशा ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। त्यामुळे गाडीचं चालवताना, वाहन चालवताना काळजी घ्यावी, त्याचं वेगमर्यादा पाळावी। त्याच पद्धतीने आम्ही जे रस्त्याचं बांधकाम करणारे व्यावसायिक आहेत त्यांची ही बैठक घेतलेली आहे। त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षिततेच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच पद्धतीने आम्ही ट्रक मालक जे बांधकामावर मटेरियल पुरवतात त्या सर्वांची आम्ही बैठक घेणार आहोत, जेणेकरून त्यांना आम्ही सूचना देऊ की जे बांधकामावरचे जे ट्रक असतील त्यांच्यामधल्या सुरक्षितता कशी बाळगावी, चालकांना आम्ही सूचना देणार आहोत। त्याच पद्धतीने आम्ही वाहनधारकांनाही सूचना देतो की काळजीने वाहन चालवा। आम्ही पोलीस म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना करतच आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला जर चुकीच्या काही दिसलं तर आम्ही कारवाईचं स्वरूप दाखवणार, परंतु आपणही वाहन चालवताना काळजी घ्यावी।